Hello all and welcome to this session of my English class. मी मानसी सर्वांचे स्वागत करते. आज आपण आपल्या या सेशन मध्ये आपला हिरोईन ऑफ द सी हा चॅप्टर संपलेला आहे. ह्याच्या पुढे काही वर्ड गेम्स आहेत, फार मजेदार आहेत आणि यू विल ऍक्च्युअली एन्जॉय ऑल दीज गेम्स. तर चला आपण बघूया वर्ड गेम्स. सो ॲज आय हॅव सेड वर्ड प्ले. तर वर्ड प्ले हा गेम बघा. सर्वात आधी आहे वर्ड लॅडर, म्हणजे शब्दांचा लॅडर. व्हॉट इज अ लॅडर? लॅडर इज शिडी. जे पण शिडी चढतो ना, एकानंतर एक, एकावर एक असं शिडी असते, तर लॅडर म्हणजे शिडी. तर शब्दांची शिडी काय असू शकते? तर आता बघूया आपण. यात काही गेम्स दिलेत, फार मजेदार आहे. वर्ड लॅडर इज अ वर्ड गेम. तर हा एक शब्दांचा गेम आहे. प्लेयर्स कॅन गेट अ स्टार्टिंग वर्ड अँड एन एंडिंग वर्ड. ह्याच्यात काय असतं, जे खेळतात त्यांना एक सुरुवातीचा एक शब्द दिला जातो आणि शेवटला एक शब्द दिला जातो. स्टार्टिंग अँड एंडिंग वर्ड्स मस्ट बी ऑफ द सेम लेंथ. आता ह्याच्यात हे पाहावं लागतं की जो पहिला जो सुरुवातीचा शब्द आहे आणि जो शेवटला शब्द आहे तो सेम लेंथचा, म्हणजे दोघांची अक्षर सेम असले पाहिजे. सपोज 3 अक्षर पहिल्या शब्दात आहेत, तर शेवटल्या शब्दातही 3 अक्षर असले पाहिजे. प्लेयर्स कॅन चेंज वन लेटर ऍट अ टाइम. तर ह्याच्यामध्ये काय असतं की जे प्लेयर्स असतात ते एक एक लेटर चेंज करू शकतात. जो शब्द आहे त्याचा एक लेटर चेंज करू शकतात एक वेळेला. अटेम्प्टिंग टू मूव्ह फ्रॉम द स्टार्टिंग वर्ड टू द एंडिंग वर्ड. असं करता करता पहिल्या त्या आखरी शब्दात आपल्याला जायचं असतं. Each intermediate step must be a valid word and no proper nouns allowed. ह्याच्यामध्ये हे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला की प्रॉपर नाउन असला पाहिजे आणि शब्द जो तुम्ही बनवा तो एक व्हॅलिड शब्द असला पाहिजे. सी द फॉलोइंग वर्ड चेन. आता इथे बघा वर्ड चेन. सी हे जे वर्ड चेन दाखवली जाते तुम्हाला, ही पुढे तुमच्या कामास येईल. तुमच्या 9, 10 जे पुढचे क्लासेस आहेत त्याच्यात हे खूप कामास पडेल. हार्ड टू इझी. आता हार्ड आणि इझी पाहता तुम्ही 4-4 अक्षर आहेत दोन्हीमध्ये. कशा प्रकारे चेंज होईल? हार्ड हेअर, ठीक आहे ना. इथे आपण डी चं ई करून दिलं, हेअर करून दिलं. त्याच्यानंतर हेअर केअर, एचच्या जागी सी आलं. मग केअर पासून कार्ट होऊन गेलं, ईच्या जागी टी आलं. मग कार्टचं कास्ट होऊन गेलं, आरच्या जागी एस आणलं. मग कास्ट पासून ईस्ट करून दिलं, सीच्या जागी ई, आणि मग ईस्ट पासून इझी. तर अशा प्रकारे आपण हार्ड टू इझी पावलं. अशाच प्रकारे टेकिंग अ पिग टू अ स्टाय, म्हणजे की पिग पासून घेऊन स्टाय पर्यंत. पिग, विग, वॅग, वे, से आणि स्टाय. तर अशा प्रकारे तुम्हाला जर पहिला आणि शेवटला शब्द दिलेला असेल तर तुम्ही जो आहे त्याच्यात जाऊ शकताय. आणि तुम्हाला लक्ष हेच ठेवायचं आहे की एकच लेंथ असली पाहिजे, तेवढेच अक्षर असले पाहिजे. वर्क इन पेअर्स इन ट्राय टू बिल्ड लॅडर, कोल्ड टू हीट, कॅट टू डॉग, मॅन टू एप, टी टू पॉट. तर अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करा आणि हे शब्द कसे बनवायचे यांचा. नेक्स्ट बघा वर्ड चेन. Word chain is a word game that begins with the letter that the previous word ended with. See, this is just like we play अंताक्षरी. अंताक्षरी आपण खेळतो आणि शेवटला जो अक्षर असतो त्यापासून नवीन जो आहे गाणं म्हटलं जातं. अशाच प्रकारे हे वर्ड चेन असतं की जो शब्द दिला गेला त्याचा जो लास्ट लेटर असेल त्याच्यापासून नवीन लेटर बनवायचा. ऍक्टिव्हिटी बघा. आस्क द पार्टिसिपेंट्स टू सिट स्टँड इन अ सर्कल, म्हणजे तुम्ही बसू शकताय सर्कलमध्ये, अँड एक्सप्लेन द रूल्स ऑफ द गेम. गिव्ह एनी वर्ड, टॉपिक, थीम ऑफ द वर्ड चेन. तर तुम्ही अशा प्रकारे कोणतेही टॉपिक देऊ शकताय. जसं बघा थीम आहे नाउन, ऍडजेक्टिव्स, वर्ब्स आणि इन जनरल्स, ठीक आहे ना. तर हे अशा प्रकारचे टॉपिक्स वरती तुम्ही वर्ड चेनचं गेम खेळू शकता. की सपोज तुम्ही एक वर्ड दोन दिला कोणचा आणि त्याच्यात की हे ओनली नाउन्स आर अलाउड, फक्त नाउन्सचीच वर्ड चेन असली पाहिजे, किंवा ओनली ऍडजेक्टिव्ह आर अलाउड, ऍडजेक्टिव्हचीच असली पाहिजे. नाव प्रिपेअर अ वर्ड चेन बिगिनिंग विथ गिव्हन वर्ड्स. आता जसं की टीचर आहे तर ह्याच्यापासूनच अनेक शब्द असले पाहिजे. आर पासून मग आरच्या एंड होईल तो लास्ट वर्ड. तर अशा प्रकारे नाउन्स, प्लेयर, वर्ब्स, जनरल. जनरल मध्ये काय असतं की तुम्ही कोणताही शब्द म्हणजे घेऊ शकता. तो नाउन असो, वर्ब, ऍडवर्ब, काही पण असू शकतो. ते जनरल मध्ये येतं. नेक्स्ट बघा आता आपलं टंग ट्विस्टर. व्हॉट इज अ टंग ट्विस्टर? टंग म्हणजे काय असतं? आपली जी जीभ असते, ठीक आहे ना. आणि ट्विस्टर, ट्विस्ट करणं काय असतं? आपण जे तोडतो, मरोडतो. तर म्हणजे असे काही वाक्यांश, असे काही फ्रेजेस जे बोलण्यामध्ये आपल्याला जर आपण जास्त लवकर बोलू तर आपल्याला त्रास होईल. सपोज असे हिंदीमध्ये खूप असतात ना, कच्चा पापड, पक्का पापड, अशा टाईपचं इंग्लिशमध्येही असतात. टंग ट्विस्टर इज अ सिक्वेन्स ऑफ वर्ड्स और साउंड्स टिपिकली ऑफ एन अल्टरनेटिव्ह काइंड दॅट आर डिफिकल्ट टू प्रोनाउन्स क्विकली अँड करेक्टली. तर ज्याला की लवकर लवकर नाही प्रोनाउन्स केलं जाऊ शकत आणि एकदम करेक्टली पण नाही. म्हणजे आपण बोलू तर फंबल होईल आपल्याला आणि चूक होईलच होईल, अशा प्रकारचे. दॅट इज कॉल्ड टंग ट्विस्टर. जसं बघा एक्झाम्पल्स दिले आहेत. पीटर पायपर पिक्ड अ पॅक ऑफ पिकल्ड पेपर. तर
ह्याला जर तुम्ही लवकर लवकर बोलण्याचा प्रयत्न केला तर काही ना काही चूक होईलच आहे. पीटर पायपर पिक्ड अ पॅक ऑफ पिकल्ड पेपर. मीच बोलता बोलता होत आहे चूक. तर आणि बघा सायना लीड्स सयाली नीड्स. अ बिग ब्लॅक बिअर सॅट ऑन अ बिग ब्लॅक रग. अशा प्रकारचे आणि काही टंग ट्विस्टर होऊ शकतात. तर बघा काय आहे, यूज द इंटरनेट अँड फाइंड आउट मिनिमम 5 टंग ट्विस्टर्स अँड प्रेझेंट इट इन द क्लास. तर अशा प्रकारचे आणि टंग ट्विस्टर्स तुम्ही शोधू शकताय की काय होऊ शकतात. मग बघा जस्ट वन न्यू वर्ड अ डे, म्हणजे की फक्त एक नवीन शब्द एका दिवसात. काय आहे हे? लिसन टू और रीड समथिंग इन इंग्लिश टिल यू कम अक्रॉस अ वर्ड दॅट इज न्यू टू यू. म्हणजे की तुम्ही ऐका इंग्लिशमध्ये काही बोललेलं किंवा जे आहे वाचा. तिथवरी वाचा जिथवरी तुम्ही कोणतं नवीन शब्द तुमच्या समोर न पडे. तुम्ही नवीन शब्द पाहाल तिथवरी वाचा. इट कुड बी इवन द फर्स्ट वर्ड दॅट यू रीड और हिअर. हे होऊ शकतं की तुम्ही जो पहिला शब्द जो वाचलाय किंवा ऐकलाय तो पहिला शब्दही होऊ शकतो की तुम्ही कधी तुमचा बिना ऐकलेला असेल. यू मे फाइंड अ न्यू वर्ड एनिवेअर. तर तुम्हाला नवीन शब्द कुठेही मिळू शकतो. इन युअर टेक्स्ट बुक, तुमच्या पुस्तकेमध्ये, इन अ न्यूजपेपर, तुमच्या कोण न्यूजपेपर्स वाचता तुम्ही, अखबार वाचता त्याच्यामध्ये, ऑन अ बोर्ड और होर्डिंग, होर्डिंग जे मोठे मोठे असतात त्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतात. ऑन टीव्ही और रेडिओ, तर कुठेही अशा प्रकारे नवीन शब्द तुम्हाला मिळू शकतात. राईट डाऊन द न्यू वर्ड ऑन अ कार्ड. आता तुम्हाला जो नवीन शब्द ज्याचा की अर्थ नाही माहितीये त्याला एका कार्ड वरती लिहा. लुक इट अप इन अ डिक्शनरी अँड लर्न इट. आता त्याचा अर्थ बघा डिक्शनरी मध्ये काय अर्थ आहे आणि मग त्याला पाठ करा. यू विल टॉक अबाउट इट टू युअर टीचर, फ्रेंड्स, एल्डर्स. आता या शब्दाबद्दल तुम्ही तुमच्या टीचरशी, मित्रांशी किंवा तुमच्या मोठ्यांशी बोलू शकताय. ट्राय टू यूज इट इन अ सेंटेन्स ऑफ युअर ओन. आता हा जो नवीन शब्द तुम्ही ऐकला किंवा वाचलाय तिला आपल्या सेंटेन्स मध्ये, तुम्हाला अर्थ कळला त्याचा, तुम्ही त्याला पाठ करून घेतलं तर सेंटेन्स मध्ये यूज करायचा तुम्ही जे आहे एफर्ट करा त्याला. पुट ऑल द वर्ड्स यू हॅव कलेक्टेड सो फार इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता काय करायचं, आता तुम्ही एकच शब्द तर नाही शोधला आणि काही शोधले असतील, जितकेही शब्द शोधले तर त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचं. अल्फाबेटिकल ऑर्डर यू ऑल नो व्हॉट इज इट, की ए बी सी डी ह्याच्या अकॉर्डिंग त्यांना अरेंज करा. When you add a new word card to your collection, insert it at its proper place in alphabetical order. तर जेव्हा तुम्ही अशा प्रकारे कार्डला ठेवता तर त्याला जेव्हा नवीन शब्द कोणता त्याच्यात टाकाल तर अल्फाबेटिकल ऑर्डर्सच्या अकॉर्डिंग टाकाल. सो अशा प्रकारचे तुम्ही गंमतदार गेम्स जे आहे खेळू शकताय. तुमची वोकॅबलरी सुद्धा ह्याच्याने चांगली होईल. नेक्स्ट आहे क्वेश्चन अ डे, म्हणजे की क्वेश्चन प्रश्न जो असतो काय आहे, फ्रेम और चूज अ सिंपल क्वेश्चन ऑर युअर ओन. स्वतःहून कोणता सिंपलचा क्वेश्चन बनवा, प्रश्न बनवायचा प्रयत्न करा. यू शुड ऑल्सो नो द अप्रोप्रिएट आन्सर टू इट. आणि तुम्हाला त्याचा आन्सर सुद्धा माहिती असला पाहिजे. क्वेश्चन असा बनवा सिंपलचा ज्याचा की आन्सर तुम्हाला माहिती असेल. सपोज तुम्ही बनवू शकता की वेन डज द मिल्कमॅन कम, म्हणजे की मिल्कमॅन म्हणजे कोण, दूधवाला. दूधवाला केव्हा येतो, किती वाजता येतो, तर त्याचा तुम्ही आन्सर देऊ शकता स्वतःहून. द मिल्कमॅन कम्स ॲट 6 o'clock. अशा प्रकारे प्रॅक्टिस युझिंग द क्वेश्चन अँड आन्सर विथ युअर फ्रेंड. यू मस्ट यूज अ न्यू क्वेश्चन एव्हरी डे. ही जी एक्सरसाइज दिलेली आहे, आपल्या जितकेही चॅप्टर्स आपण वाचतो तर त्याच्यामध्ये सर्वात आधी जी चिट चॅट दिलं असतं त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंय की क्वेश्चन आन्सर्स असतात, क्वेश्चन्स असतात आणि आपण आन्सर्स त्याचे डिस्कस करतो. तर हे त्याच्यामध्ये हे जे आहे तुम्हाला जे आहे लाभकारी राहील. आता नेक्स्ट हे जे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. सो बघा वर्ड प्ले 2 आपण जे आता वाचत होतो. बिल्ड द फॉलोइंग वर्ड लेटर्स. आपण आता वर्ड लेटर्सच्या बाबतीत वाचलं की फर्स्ट आपल्याजवळ वर्ड राहिले आणि लास्ट वर्ड राहिले, तर त्याच्याशी त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं, एक एक अक्षर बदलत चालायचा. प्रत्येक ह्याच्यात एक अक्षर आपण बदलू शकतो. कोल्ड टू हीट, तर ह्याच्यामध्ये कसं राहील पहा, कोल्ड, कोल्ड पासन केलं होल्ड, सी च्या जागी एच आलं. होल्ड मध्ये मग हेल्ड होऊन गेलं, ओ च्या जागी ई आलं. मग हेल्ड मध्ये ही हेड करून दिलं, एलच्या जागी ए करून दिलं आणि मग हेडच्या जागी मग हीट येऊन गेलं. अशा प्रकारे झालं. नेक्स्ट बघा कॅट टू डॉग, कॅट, कॉट, डॉट आणि डॉग. सिंपल आहे ना. आपण जर नीट बघा तर आपण हे खेळू शकतो. असे तुम्ही सुद्धा आपल्या मित्रांबरोबर किंवा स्वतः एकट्यातही तुम्ही खेळू शकता असे गेम्स. मॅन टू एप, मॅन, पॅन, मग पेन होऊन गेलं, पेट, मग टी होऊन गेलं, त्याच्यानंतर मग ऍप्ट होऊन गेलं आणि मग एप झालं. तर अशा प्रकारे आपण जे आहे हे वर्ड लेटर्सचा गेम फार मजेदार गेम खेळू शकतोय. टी टू पॉट,
तर बघा टी, पी, पॅड आणि मग आलं पॉड आणि पॉट. नेक्स्ट आपली एक्सरसाइज होती वर्ड चेनची. प्रिपेअर अ वर्ड चेन बिगिनिंग विथ द गिव्हन वर्ड्स. इथे काही वर्ड्स दिलेले आहेत त्याच्याशी आपल्याला वर्ड चेन बनवायची आहे. तर बघा सर्वात आधी नाउन्स. जर आपल्याजवळ नाउन्सचं बनवायचं आहे तर टीचर हा शब्द दिलेला होता आपल्याजवळ. टीचर पासून मग रोबोट, आर होतं तर रोबोट, मग टी होतं तर ट्री अँड देन ईचं एलिफंट. ह्याच्याच पुढे आपण किती पण जाऊ तर बनवू शकतो. देन वर्ब्स म्हणजे क्रिया शब्द. क्रिया शब्दामध्ये बघा गिव्ह, ऑन, हे तुम्ही बघा की लास्टचा जो लेटर आहे त्याच्याशी आपण नवीन शब्द बनवतोय. गिव्ह, अर्न, नरेट, ईट, टेक. सो ऑल दीज आर वर्ब्स. हे सगळे क्रिया शब्द आहेत. देन कम ऍडजेक्टिव्स. ऍडजेक्टिव्स मध्ये बघा गुड, डिअर, रॉ, वाईट, इझी. ऍडजेक्टिव्स म्हणजे काय असतात? विशेषण असतात. तर याच्यामध्ये गुड, डिअर, रॉ, वाईट आणि इझी. देन कम्स जनरल. जनरल वर्ड्स मध्ये आपण कुठलाही घेऊ शकतो. मॅन, नीट, टेल, लेट आणि इव्हनिंग. सो हे वर्ड चेन तुम्ही बनवायचा प्रयत्न करा स्वतःहून आणि हे तुमच्या एक्झाम्स मध्ये पुढे जाऊन खूप कामाचं राहिले. 9th-10th मध्येही येतं. आणि जे आहे नाउन्स आहे, वर्ब, ऍडजेक्टिव्ह हे सगळे येत आहे ह्याच्यामध्ये. आता बघा आपलं नेक्स्ट राईट 5 टंग ट्विस्टर्स. टंग ट्विस्टर्सची आपण गोष्ट केली होती. तर बघा काय होऊ शकतं आणि हे फार मजेदार आहे. तुम्ही स्वतः सुद्धा जे आहे प्रॅक्टिस करा बोलायची. हाऊ मेनी टेल्स विल अ टॉल टेलर टेल वेन अ टॉल टेलर टेल्स टॉल टेल्स. परत एकदा प्रयत्न करायचा. आता माझ्या बरोबर तुम्ही पण म्हणा. हाऊ मेनी टेल्स विल अ टॉल टेलर टेल वेन अ टॉल टेलर टेल्स टॉल टेल्स. आली की नाही मज्जा? आता याला लवकर लवकर म्हणायचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट बघा. ब्रिंग द ब्लू ब्रिक्स बॅक. परत ब्लिंक पा मी आत्ताच असावं लागलं. ब्रिंग द ब्लू ब्रिक्स बॅक. नेक्स्ट बघा. त्रिलोक ट्राय टू ट्रेस द ट्रॅव्हलर. त्रिलोक ट्राय टू ट्रेस द ट्रॅव्हलर. नेक्स्ट आहे डोंट ट्राय टू ट्रिक द टीचर. डोंट ट्राय टू ट्रिक द टीचर. आणि मग बघा. फार्मर फाउंड द फॅट फाउल फॉर द फीस्ट फॉर फ्रेंड्स. आली का मज्जा? फार्मर फाउंड अ फॅट फाउल फॉर द फीस्ट फॉर फ्रेंड्स. सो हे तुम्ही सुद्धा बोलायचा प्रयत्न करा आणि बघा की बोलता येत आहे की नाही. ह्याच्याने तुमची जे आहे वाचा पण शुद्ध होईल. ठीक आहे ना. आणि तुम्ही आपल्या एकदा तुम्ही स्वतः बोलून घेतलं तर तुम्ही आपल्या मित्रांबरोबर गंमत करू शकताय. सो आज आपण पाहिले खूप सारे वर्ड गेम्स पाहिले आणि मजा केली की किती छान ह्याच्यानी जे आहे ना आपली वोकॅबलरी वाढतेच आहे आणि आपले टंग ट्विस्टर्स आहेत ते किती मजेदार होऊ शकतात मित्रांबरोबर खेळायला. सो नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.